ए इकडे बोला सर. हा फोन तूच विकला होता ना मला. हो सर. 1 महिना झाला तुझ्याकडनं फोन घेतला, तू अजून बिल का नाही दिलं मला? सॉरी आणि तुला 10 वेळा फोन करतो, फोन करा उचलतो तू माझा. तुम्हाला कॉल बॅक केला होता. अरे मग मी पण बिझी नसणार का? रेग्युलर कस्टमर आहे मी तुमचा, अशी सर्व्हिस देणार का तुम्ही मला? सर सॉरी सर. तुम्ही कोण? सर मी या दुकानाचा मालक आहे. काय झालं बाळा, काय प्रॉब्लेम झालाय सरांचा? आणि आपल्याकडून सर थांबा, मी सांगतो. 1 महिना झाला मी फोन घेतलाय पण मला अद्यापही बिल मिळालं नाही. सर हा फोन तुम्ही कॅश वरती घेतलाय का फायनान्स वरती घेतलाय? फायनान्स केलं होतं मी. फायनान्स केलं होतं. ठीक आहे, तू जा बाळा, बस जा तिथं. थँक्यू. सर मी त्या मुलावरनं तुम्हाला सॉरी बोलतो की ज्यावेळी तुम्ही फायनान्स वरती फोन घेता ना सर, ते बिल फायनान्स कंपनी त्यांच्याकडे 3 महिने ठेवते. 3 महिन्यानंतरच ते बिल भेटतं सर. खरंच तुम्हाला सॉरी. मला म्हणजे तो तुम्हाला कसं सांगू नाही शकला माहिती नाही, पण मला एक तुम्हाला माणुसकी म्हणून एक गोष्ट सांगायची सर. तो मुलगा आज कामाला आलाय ना, काल त्याच्या आईचं ऑपरेशन झालंय तरी तो कामाला आलाय, माझ्याकडे कामाला आहे. पण मला तुम्हाला सांगायचंय की तो पण एक माणूस आहे. सॉरी असं. सर तुमची चूक नाहीये, ही माणसांची आहे ना मानसिकताच झालेली आहे. लोकांना हे समजलं पाहिजे की कामगार हा कामगार असतो, कुणाचा गुलाम नसतो. चला सर, थँक्यू अँड रिअली सॉरी सर. खूप खूप आभारी. सॉरी ब्रदर.